संघर्ष आदिवासी युवा विकास संघ महाराष्ट्र राज्य की तरफ से कलेक्टर ऑफिस में आदिवासी रेजिमेंट बटालियन स्थापन करने की मांग की। महिला अध्यक्ष रीताताई चौहान, युवा अध्यक्ष अंकुश भोसले के नेतृत्व में आवेदन दिया। साथ में योगिता भोसले, गीता चौहान, चरण काले सभी कार्यकर्ता मौजूद थे और 99 इंडिया न्यूज से बातचीत की। नमस्कार। आज आपल्या न्यूजच्या माध्यमातून आज संघर्ष आदिवासी युवा विकास संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन असं देण्यात आलं आहे की भारतीय सेनेमध्ये मूळ निवासी आदिवासी रेजिमेंट किंवा बटालियनची स्थापना करण्यात यावी। कारण आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले तरी आदिवासींची भारतामध्ये एकही रेजिमेंट नाही। कारण आदिवासी समाज हा राणा जंगलात राहिला असून मूळ प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकारने आदिवासी समाजाची रेजिमेंटची स्थापना करण्यात यावी। ही आम्ही ह्यासाठी निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिले आहे। कारण भारतामध्ये आदिवासी समाज हा जास्त प्रमाणात असून हा राणा जंगलात आहे। पण यामध्ये राणा जंगलात असणारे आदिवासी समाज हा राणा जंगलात राहिला असेल तरी सरकारची जबाबदारी आहे की त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी व देशावर गर्व करण्यासाठी या आदिवासी रेजिमेंटची स्थापना करावी। आणि हे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे। कारण या विषयावर आम्ही आमच्या मागणीवर महाराष्ट्र सरकारवर केंद्र सरकारने आमची दखल घेऊन ह्याची स्थापना लवकरात लवकर करावी। आणि ह्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकार मंत्रालय आणि केंद्र सरकार दिल्ली इथे सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे। मी रीताताई चव्हाण, जे काय आपल्या अध्यक्ष साहेबांनी बोलले त्याच्यावर सरकारने मान्य करून घ्यावं 2 शब्द आणि आदिवासी समाजाला सपोर्ट करून आम्हाला पुढं नेण्याचा प्रयत्न करावा ही आमची मागणी आहे। जिल्हा अध्यक्षाचे मी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असून रीताताई चव्हाण संघर्ष आदिवासी युवा विकास संघाचे महाराष्ट्र